श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, स्वामी म्हणतात या 4 लोकांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये. आपल्यापैकी अनेक जण मेहनत करत असतात, कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टातून आज पैसे कमवत आहेत. आपण जे सारे काम करतो त्यातून आपल्याला योग्य तो मोबदला मिळत नसतो आणि हे सगळे आपल्या नशिबामध्ये किंवा आपण जे काही कर्म करतो या सगळ्या गोष्टींमुळे घडत असते. जे काही कार्य आपण करत असतो ते कुठे ना कुठे परमेश्वरांच्या कृपेमुळे सुद्धा आपल्याला मिळत असते. म्हणून आपण जे काही कष्ट केले असेल त्यातील थोडासा भाग आपण दान करायला हवा. हिंदू धर्मशास्त्रामध्ये दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. या धर्मशास्त्रामध्ये वेगळ्या प्रकारचे दान शुभ मानण्यात आलेलं आहे. आपल्या इच्छेनुसार व आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाने शक्य होईल त्या पद्धतीने दान करणे गरजेचं आहे. दानधर्म केल्याने आपल्या जीवनात अनेक संकटे, कष्ट दूर होतात व आपल्याला भविष्यात पुण्य लाभते. जर तुम्हाला जीवनामध्ये या 4 व्यक्ती भेटल्या तर त्यांना कधीच माघारी रिकाम्या हाताने पाठवू नका. तुमच्या ऐपतीप्रमाणे व तुम्हाला जेवढे शक्य होईल त्या शक्यतेनुसार तुम्ही या व्यक्तींना दान करायला हवे. यातील पहिली व्यक्ती म्हणजे भिकारी. रस्त्यावर आपल्याला अनेक भिकारी दिसत असतात. जर तुम्हाला सुद्धा भिकारी काही दिसले तर त्यांनी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची भिक्षा मागितली तर त्यांना नाराज करू नका. त्यांना रिकाम्या हाताने कधीही परत पाठवू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नरसेवा हीच नारायण सेवा असते. म्हणूनच जर तुमच्या दारासमोर किंवा तुमच्या आजूबाजूला एखादा भिकारी आला तर तुमच्या आवश्यकतेनुसार व इच्छेनुसार त्याला काही ना काही वस्तू द्या, परंतु त्यांचा अपमान करून त्यांची मस्करी अजिबात करू नका. अन्यथा तुम्हाला त्याच्या क्रोधाला किंवा शापाला सामोरे जावे लागेल. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे किन्नर. आपल्या आजूबाजूला अनेक अशा काही व्यक्ती आहेत ज्या उदरनिर्वाहासाठी आपल्याकडे पैसे मागत असतात. परंतु जर तुमच्याकडे पैसे नसतील तर अशा व्यक्तींचा म्हणजेच किन्नरांचा उगाच अपमान करू नका. किन्नरसुद्धा मनुष्य आहे. त्यांनासुद्धा समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याची मुभा आहे. आपण जर काही मदत करणार नसणार तर आपण त्यांचा अपमानसुद्धा करायचा नाही. तिसरी व्यक्ती म्हणजे दिव्यांग व्यक्ती. आपल्या आजूबाजूला जीवनामध्ये अनेक व्यक्ती पाहतो. रस्त्यावर सुद्धा भिक्षा मागण्यासाठी दिव्यांग व्यक्ती आपल्याकडे कधी कधी येत असतात. परंतु आपण त्यांना काही वस्तू किंवा पैसे न देता परत करत असतो. हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना काहीतरी खायला देऊ शकता, परंतु कोणत्याही चुकीच्या मार्गाने त्यांचा अपमान अजिबात करू नका. त्यांच्या शरीरावर हसू नका, अन्यथा तुम्हाला त्याच्या शापाला सामोरे जावे लागू शकते. चौथी व्यक्ती म्हणजे वृद्ध व्यक्ती. आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपण वृद्ध व्यक्ती पाहत असतो. अशा व्यक्तीला आपण नेहमी मदत करायला हवी, कारण की त्यांचे आशीर्वाद आपल्या मागे उभे राहतात. आपल्या घरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत, आजी
आजोबा हे त्यांना नेहमी मदत करायला हवी व त्याचबरोबर त्यांना आवश्यकतेनुसार मदत करणे सुद्धा शुभ मानले जाते. म्हणून या 4 व्यक्तींचा नेहमी सन्मान करा, त्यांचा अपमान कधीच करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.